तुम्ही बघू शकता की आमचे रसाळ भाऊ आहेत, त्यांचा हा छोटासा स्वप्नाचा बंगला आहे आणि खूप सुंदर असा बनवला आहे. आणि तुम्ही जर का बाजूला जर का बघाल ना तर तुमचे यकीन करणार नाही, एवढा रुंद आणि लांब अशा पद्धतीने त्यांनी डेव्हलप केलेली ही माळाची झाड आहे. तुम्ही बघा छान सुंदर. आणि हे जे पटांगण आहे त्याच्या पूर्ण राऊंड बाजूला संपूर्ण त्यांनी माळाची झाडं लावून डेव्हलप केलेलं आहे. आणि ते सुद्धा आपल्या गावाला राहून एवढं मोठं भव्य दिव्य असं सजावट त्यांनी केलं आहे. आणि स्वप्नातलं घर एक मस्त सेंटरला बनवलेलं आहे. ते राहतात मंडणगडला माझ्या शेजारी. आणि आपण त्यांच्या आज फार्म हाऊसला आलेलो आहे आपण इकडे बघायला. एकूण धाव 4, एकूण 4 धाव. आता एकूण धावसंख्या होते ती 7 आणि आता ते एक डिक्लेअर. एकूण धावसंख्या झाली होती पुन्हा एकदा अतिरिक्त 8 सॉरी पारसना काहीसा रन करायला वाईट बॉल. मित्रांनो नमस्कार, कशात तुम्ही मजेत ना मित्रांनो. मी महेश भानसे, आपले मनपूर्वक स्वागत. तर मित्रांनो आता आपण चाललो आहे नारगोली गावाच्या सीमेवरती आहे. आणि नारगोली गावामध्ये जात असताना इथे दक्षिणवाडी ही ना पूर्ववाडी आहे. तर मित्रांनो आपण आता पूर्ववाडीत जातो आहे. आणि पूर्ववाडीत जात असताना असणारे तिथले अध्यक्ष वगैरे ग्रामस्थ त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. आणि मित्रांनो व्हिडिओला कंटिन्यू राहा. गाव आपल्याला बघायचं आहे कसा सुंदर वस्तीला आणि चोहूबाजूला डोंगर आहे. डोंगरावर असणारे पाणी सुविधा, लाईट किंवा असणारे नेटवर्क आहे की नाही गावामध्ये, आपण ते बघणार आहोत किंवा जाणून घेणार आहोत. तर चला तर मित्रांनो आपण आता गावात जाणार आहोत आणि गावातला व्हिडिओ आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. कोकणातलं छोटासा सुंदर असं माझं गाव आणि तुमचं गाव मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. चला. हां, तर मित्रांनो आपण आता सुरुवातच आहे. गावाची जी एंट्री आहे बघा किती सुंदर आणि छानपैकी असणारा, जवळच एक छोटंसं घर आहे. आणि सुंदर अशी घराचा नियोजन बघा किती छान वाटते. आपण त्यांना भेटूया. आहात मला वाटतं दादा घरी आहेत, कोणतरी आहे घरी, त्यांना भेटणार आहोत. चला सुरुवात. प्रत्येकाचं एक आपलं स्वप्न असतं, तर आपण तिकडे जाऊन त्यांच्याशी बोलूया. तर मित्रांनो आता आपण बरोबर नारगोलीच्या पूर्वेवाडीवरती पहिलाच घर आहे एंट्रीवरतीच. तर त्या घरासमोर जवळच आलो तर बघतोय तर मी इथे एक आपल्याला कलाकृती आणि कला कौशल्य करणारे कारागीर या ठिकाणी आपल्याला गावात लाभलेले आहेत. तर मित्रांनो त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. दादा नाव काय तुमचं? शशिकांत पंधीर. शशिकांत पंधीर. चला तर तुमचं काय व्यवसाय आहे नेमका? फर्निचर. काय दाखवाल मला असे तुम्ही काय फर्निचर कलाकृती केलेली? अच्छा. तर मित्रांनो बघू शकता की इकडे सुंदर अशी रेखावलेली एक डिझाईन आहे बघा. छान सुंदर अप्रतिम अशी. दादा ही संपूर्ण हाती काढलेली आहे ना? हाती काढले की मशीनने केलेलं आहे? मशीनने केलेलं आहे, फक्त जोडकाम इथं होतं. अच्छा. हे मशीनचं आहे काम? हा मशीनचं. ओके, म्हणजे हातीच म्हणजे कारागिरी केलेली ना? अच्छा. सुंदर अशी छान अशी सुंदर आकर्षित केलेली. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की इकडे एक कपाटाचं काम चालू आहे. इकडे स्टूल वगैरे म्हणजे साधारणतः इथं छोटासा व्यवसाय त्यांनी केलेला आहे. आपण तर मित्रांनो आपण आता ज्यांच्या फर्निचरचा जो काम आपण बघितलं ना त्यांचंच हे घर आहे. त्यांचे कला कौशल्य आपल्याला दाखवलेले बघा. तिकडे बघितलं आहे पण प्रत्यक्षात आपण दरवाजाला बघूया ना, किती छान सुंदर असा बघा रेखीव असं काम केलेलं दरवाजाचं. तुम्ही बघू शकता की त्यांचं हे काम आहे, स्वतः घरचं काम केलं आहे. म्हणजे ह्या दरवाजावरून आपल्याला थोडक्यात माहिती मिळू शकते की यांची कारागिरी किती छान आहे. पूर्वेवाडीला आपण आलो आहे.
इकडे वाडे वगैरे आहेत. अजूनही गुरंढोरं गावामध्ये सांभाळत करत आहेत. आणि आपण जो बाहेर भेटलो ते कारागीर आहेत. लाकडाचे फर्निचर कारागिरी करतात. छान सुंदर कारागिरी आहे. तर आपण गावाचा दृश्य बघूया. खूप सुंदर असा अप्रतिम असा दृश्य आपल्याला बघायला मिळतो आहे. आणि खरोखरच कोकणातली बराबरी कुठला देश करू शकत नाही. आणि जी वस्तुस्थिती आहे, निसर्ग आहे, ह्या असणाऱ्या झाडाझुडपांचा जो आस्वाद आहे, आनंद आहे, तो तुम्हाला कुठेही मिळू शकत नाही. तुम्ही बघू शकता की इकडे सुंदर तेरे का वसंत तोरणकर हां पुढे आहे. ठीक आहे. तर मित्रांनो आपण आधी पहिला अध्यक्षांना भेटणार आहोत. अध्यक्षांना भेटल्यानंतर आपण गावातला सफर घेणार आहोत. अशा पद्धतीने इकडे बघू शकता निसर्ग कसा सुंदर असा आहे. आणि काही छोट्या छोट्या गोष्टी अशा आहेत की त्या आपल्याला कधी बघितल्या नसतात, त्या आपल्याला बघायला मिळतात कोकणामध्ये. अशा प्रकारे बघू शकता इकडे निसर्ग असे झाडं वगैरे माळाचे झाडं इकडे खूप आहे. इकडे बाग बीग बनवले मस्त छान सुंदर. हां फणस पण आले बघा. फणसावर हे बघा फणसावर बघा एकदम बुंद्याचीच बघा, एकदम बुंद्याचीच आहेत फणसावर. छान छान म्हणजे त्यांना वरती फणसावर चढायची गरजच नाही बघा. एकदम बुंद्याची फणसं लागलेली आहेत. म्हणजे त्यांच्या फळाला आज ज्या मेहनतीला आज फळ लागलं आहे. खरोखर छान सुंदर असं बनवलं आहे. हां बरं नको असू दे बरं वाटतं ना. असू दे आई बरं वाटतंय ना. बस तब्येतीची काळजी घ्या आई. हां आणि केळी बिली भारी लावल्या. होय छान आई पुढून आलो मी, आता चाललो इकडे ना, तर म्हटलं चला जाऊन भेटूया सर्वांना. तर मित्रांनो आता आपण चाललो आहे वरती घरी. हां बाबा पण आले आहेत. बाबा शेतावरून आलं वाटते. या आय बरी आहो ना. हां बाबा कुणीकडे गेले होते. अच्छा शेतावर गेले होते. अच्छा हां शेत खाली आहे वाटतं. हां बाबा इकडनं जायला रस्ता आहे की इकडून पण आहे. इकडून पण आहे. हां चला मग इकडूनच जाऊया ना. अच्छा हा इकडून सोपा आहे काय. हो चला. हो तर मित्रांनो इकडे आपण आता बाहेर पडायला जातो आहे. आणि जाता आईसुद्धा मस्तपैकी डोक्यावर फाट्याची मोडी घेऊन आलं आहे रात्री आपल्या. हे बघा आई इकडे बघ, आई बघ इकडे, आई बघ. हां वा बघा किती छान वाटतं. आई थांबा अशीच थांबा. हां बस चला बाबा. हां धन्यवाद आभारी आहे. हां हो आई पाणी पियन. हो आजी आई बरी आहे ना. तब्येत बरी आहे ना आया. हां बरं वाटतं ना. हां तब्येतीची काळजी घ्या आई. हां आई मग मुलं मुंबईला असतात गावाला. मुला मुंबईला की गावाला असतात. बाबू इथं आहे ना. हां असू दे बरं. हां अच्छा हां ठीक आहे चालेल. वा छान बघा सुंदर असा गावाला बघा घरांची जी पद्धत आहे ठेवण आहे खूप सुंदर आहे. आणि आजीबाईचं घर पण छान आहे बघा. इकडे मस्त वाटते बघा. इकडे पण घरं आहेत छोटी खाली, पण बघूया तरी पण लांबूनच आपल्या जवळ जाता येणार नाही कारण बराचसा वेळ झालेला आहे आता आपल्याकडे. आणि शॉर्टकट तुम्हाला दाखवतो आहे की आणि इकडे सुद्धा बघायला माळाची झाडं. प्रत्येक कोकण म्हटलं तर ह्या माळाच्या झाडावरून आपल्याला कोकणाचा परीक्षा करू शकतो की जिथं माळाचे झाड आहे तो आपल्या कोकणात प्रत्येकाच्या घरी असणारच. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की गावाला सुरक्षितपणा एकदम मस्तकडे. तर चला आपण वरती जाऊया. जवळपास आपण गाव बघितलेलं आहे आणि तरी पण आपण गावाच्या शेजारी आलो आहे. चला मला वाटतं मगाशी इथूनच गेलो बाबा. मी इथूनच गेलो पण घर बंद होतं ना. पण आम्हाला पण माहिती नाही बघा बाबांचंच घर आहे हा. आणि हा बाबा हो पाणी पितो. हो चालेल. चला बाबांशी जरा गप्पा गोष्टी करूया 2 मिनटं आणि मग जाऊ. या इकडे या बघा. बरं बघा टायमावर बरोबर आई पण आली. बरं झाला शेतावरच आलेत. या तर मित्रांनो मी आज आला आहे नारगोलीला पश्चिमवाडी आणि ही पूर्ववाडी. पश्चिम आणि पूर्व या 2 वाडीमध्ये मी आता भेट द्यायसाठी आलो आहे. आणि मी प्रथमच या इथल्या असणाऱ्या स्थानिक आणि वयोवृद्ध लोकांचे मी मनापासून आभार मानेन की ते आज आपल्या गावाला स्थानिक आहेत. मुंबई सोडून मुंबईला मुलं असतील स्थलांतरित परंतु लोक आजही गावाला शेतीवाडी करतात. आई काय सांगा शेती करतात ना.
आता मी तुम्हाला बघितले होता ना शेतीचे, मला पण बरं भारी वाटलं की गावाला अजून लोक शेतीवाडी करतात, म्हणजे जास्त नको पण थोडी तरी करतायत आपली जवळपास, लांबची नाही होणार. आई मला सांगा इकडे नेटवर्क आहे काय फोनचा? आहे, येतो असा कधी कधी येतो कधी जातो, मला माहिती पडली त्यामुळे म्हणतोय. लाईट वगैरे येते इकडे? असते ना, जात नाही ना? पाणी वगैरे नळपाणी योजना जलजीवन योजना आहे? अच्छा, बरं मला एक सांगा, मुंबईला मुलं जातात इकडून गाव सोडून, याचं कारण आता मी मागेचे बाबा बोलले इकडे काहीतरी रोजगार हवा होता मुलांना, आहे की नाही? तर ते पाहिजे होतं ना इकडे. इथले असणारे आमदार किंवा खासदार यांनी ह्या जर इकडे MIDC किंवा कुठला रोजगार आला तर लोक मुंबई जाणार असं लोकांचं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं? बरोबर ना? बरं आता मला सांगा, इथले बाहेरची लोक येऊन आपल्याकडे जमिनी घेऊन जातात, विकतात लोकांना, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? तुम्ही जमीन विकाल? नाही ना आई, तुम्ही नाही, म्हणजे ती आपल्या पुढच्या पिढीला ठेवायला पाहिजे ना बाबा, काय सांगाल तुम्ही? बरोबर आहे ना? म्हणजे आपल्या पुढच्या पिढीला आपल्या जमिनी ठेवू तर पुढची पिढी त्याच्यावर काहीतरी करू शकतो. मधुकर पाळेकर बाबा, तुम्ही शेती करता ना? अजूनपर्यंत करता? मुलं वगैरे मुंबईला असतात? असो, मुंबईला मुलं असतात पण आई वडील गावाला आहेत, तर तुमची काय जागा जमीन विकली काय कुणाला? नाही ना, अद्याप नाही विकली ना? नका विकू, ठेवून द्या अशीच, आणि तुमच्या पुढच्या पिढीसाठी नक्कीच राखून ठेवा, कारण तुमची पुढची पिढी नाही अशी होणार आहे, करोडपती अब्जोपती होणार आहे. कारण ही जी जागा आहे ना, त्या जागेला आता पुढे डिमांड येणार आहे. तर तुमची लहान जी मुलं आहेत ना, ते मुलं तुमच्या गावाला सुंदर गाव बनवण्याचा त्याचं स्वप्न असणार आहे, पण जागाच जर नसते तर सुंदर बनवतील कशी, हे ना? हा प्रश्न आहे ना. तर मित्रांनो, आपण अधिक वेळ घेणार नाही, या सगळ्या आईना वगैरे आजोबांना खूप खूप शुभेच्छा देणार आहे मी, आणि असंच त्यांच्या संसारामध्ये किंवा त्यांच्या गावाचं संरक्षण व्हावं, आणि मुलाबाळांचं सुद्धा या ठिकाणी येऊन गावाला येऊन गाव कसं सुंदर सुलभ होईल ही आपण सर्वांना शुभेच्छा देणार आहोत. आणि गावातील सगळे चाकरमणी मुंबईला आहेत, त्यांनी गावाला येऊन आपले सण साजरे एकत्र मिळून मिसळून करावं, आणि आपलं गाव व्यवस्थित कसं राहील, ह्या एक संघटित राहावं हीच आपली अपेक्षा आहे, आणि सर्वांना मी शुभेच्छा देईन. चला आई येतो. हा, धन्यवाद. आई येतो. चला आई येतो. बाबा येतो. चला आई येतो. मित्रांनो, आता आपण ग्रामस्थांना भेटलो, छानपैकी आपले पाहुणचार वगैरे केला, चहा पाणी वगैरे दिलं सर्वांनी, खूप छान वाटलं. आणि आता आपण निघतो आहे, शेवटचं घर आहे इकडे, आणि खरोखरच बरोबर एंट्रीलाच घर आहे, सुंदर अप्रतिम असा घराचा दृश्य आहे. आणि जे घराची ठेवण जी आहे, ओटी वगैरे लांब लचक, ती पुरांतरी अशा लोकांना बैठकीसाठी ह्या ओटीचा वापर करत होते. आणि आता जो दृश्य तुम्ही बघाल ते गावाच्या ज्या काही मिटिंग असतात त्या मिटिंगचा बघा कसा नियोजन छान केलं आहे बघा. इकडे मस्तपैकी बसायला जागा, मध्ये माणसं वगैरे बसणार कुठला कार्यक्रम असेल तर, आणि हे ओटीसुद्धा बघाल ना तुम्ही, ते ओटीचा जो नियोजन आहे खूप छान आणि सुंदरपैकी नियोजन केलं आहे. आणि जो हा दृश्य आहे खूप सुंदर आहे. तर चला तर मित्रांनो, आता आपण निघतो आहे, शेवटला आपण जाणार आहोत घरी. आणि इथे एक घर आहे छोटं आहे, आपण बघूया. इथे एक घर आहे छोटंसं छान. तर मित्रांनो, आता आपण गावातील घरंसुद्धा खूप छानपैकी बघून आलेलो आहे, आणि आता आपण निघतो आहे. इथं जो मला वाटतं चव्हाटापैकी असा असणार आहे घरचा सुंदर सुंदर असा निसर्ग. चला वहिनी येतो. हां, ठीक आहे. आता आपण जाणार आहोत. त्यांचं नाव आहे भडकमकर, आणि त्यांनी हे जे काही दृश्य बनवलेलं आहे ना, ते डोळ्याचं पारणं फिटण्यासारखं आहे, आणि खूप छान आणि सुंदर. तुम्ही बाहेरून जर त्याचा नजारा जर बघाल ना, तर असं वाटेल की हे खरोखर स्वप्नातले सुंदरी स्वप्न नगरी बनवलेली आहे. आणि खरोखर छान त्याचं स्वरूप, आतमधला दृश्य बराचसा असेल, पण आपण बाहेरून त्याचा अंदाज लावू शकतो की जर का बाहेरून जर एवढा सुंदर असा नटवलेला जे बाग आहे, घर आहे छान, आणि त्याच्या बाजूला चोहूबाजूला त्यांनी असे काही ठराविक पालेभाज्या म्हणा किंवा चवळी म्हणा, की त्यांनी चवळी बनवली आहे बघा. ही चवळी आहे बघा, ही चवळी बनवली आहे बघा, छान. चवळीसुद्धा खूप छान बनवली आहे बघा. बऱ्याचशा बाबांची मेहनत आहे या पाठीमागे, आणि खूप छान. आणि सर्व बाजूला आपले हे लावल्यात. तर आपण जवळून थोडक्यात बघूया घराचं दृश्य. आई नमस्कार. आई बऱ्यात ना?
हां, तर मित्रांनो आता आपण आलो आहे म्हाऊ गावामध्ये आणि म्हाऊ गावाचं नारगोली गाव आहे. हां, मागे पुढे जवळपास आहे. तर आपण इथल्या असणाऱ्या शेतकऱ्यांशी आपण बोलणार आहोत आणि त्या शेतकऱ्यांनी काय केलं आहे ते पण आपण बघणार आहोत प्रत्यक्षात. आई तुमचं पहिलं नाव सांगा. सुषमा चंद्रकांत राऊत. राऊत. आई तर मित्र आई हे कसले झाड आहे हे? हे दुधी अच्छा दुधी भोपली काय? दुधी भोप मित्रांनो इकडे तुम्ही बघू शकता की मस्तपैकी त्यांनी कळवा पावठा पेरलेला आहे. पावटा आहे आणि बाजूला संपूर्ण माळाची झाडं, कलमाची झाडं, नारळीची झाडं, काजूची झाडं, काजूसुद्धा आलेत बघा. हे हे ह्यांचं मूळ माहिती काय माहिती आहे का? फळ आहे. यांनी लावलेलं वस्तू ती आहे आणि त्यांनी लावलं आणि त्यांनी स्वतःनी खाल्लं आणि दुसऱ्यांना पण खायला दिलं, मुलांना पण खायला दिलं. तर हे तुम्ही लावाल तर तुम्ही खाल आणि जर लावलंच नाही तर तुम्ही काय खाणार आहे? दाखवण्याचं तात्पर्य एवढंच. तर मित्रांनो आत्ता आपण पूर्वेवाडीवरती आलो होतो आणि पूर्वेवाडीवरती सुद्धा खूप छान सुंदर अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे आणि छान प्रसिद्ध दिला ग्रामस्थांनी, ज्या आपण आता आईना वगैरे भेटलो, बाबाने वगैरे खूप छान माहिती दिली आणि खरोखरच आमचे सुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीने पाहुणचार वगैरे केलेला आहे आणि म्हटलं चला आता आपण निघूया. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्रायबर पण करा आणि कमेंट करून आवर्जून सांगा की कोकणातल्या लोकांचा आत्मविश्वास वाढला पाहिजे आणि ह्या कोकण वाचवण्यासाठी आपण जागा जमीन कुणाला देऊ नका, हा आपला एक संदेश आहे. आणि इथल्या काही स्थानिक लोकांनी आपल्याला चांगल्या माहिती दिलेली आहे आणि ती माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओमार्फत तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो असेच सपोर्ट मला करत राहा आणि कमेंट छान छान मला देत राहा की जेणेकरून आपला आत्मविश्वास वाढणार आहे. आणि तुमचेसुद्धा मी मनापासून आभार मानेन. धन्यवाद मला सपोर्ट केल्याबद्दल आणि बऱ्याचशा लोकांनी मला छान छान कमेंट ज्या केल्या त्यांचेसुद्धा मी मनापासून आभार आहे. तर चला तर मित्रांनो अशाच एखाद्या नवीन व्हिडिओ भेटूया आपण. तोपर्यंत बाय बाय, टाटा, टेक केअर. आपली काळजी घ्या आणि पहिली गोष्ट शेजाऱ्यांची पण काळजी घ्या की ते आपली उद्या आपलीसुद्धा काळजी घेणार, म्हणून आपण शेजाऱ्यांची काळजी घ्यायची. चला बाय बाय.